मित्रांनो, नमस्कार. आज एक खूप मोठा अनुभव आला मला माहिती आहे का? तुम्हाला सांगण्यासारखंच आहे. म्हणजे जीवनामध्ये गेली 15 वर्ष झालं मी या पुण्यामध्ये. खरं फर्स्ट टाईम मी त्या ससून हॉस्पिटलमध्ये गेलो आणि फर्स्ट टाईम आणि लास्ट टाईम असेल असं मला वाटलं. कारण एंट्री गेटमधून मी आतमध्ये जसा गेलो, तसं अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं ना, की पुण्यामध्ये किती गरिबी आहे ते आज मला कळालं माहिती आहे का. आणि त्यावरून समजलं की आपल्याकडं पैसा असणं किती महत्त्वाचं आहे. ज्यांच्याकडं पैसा आहे ते प्रायव्हेट डॉक्टरांचे सर्व्हिस घेऊन मस्त इलाज वगैरे करू शकतात. आणि तिथं ज्या लोकांची मी अवस्था पाहिली ना आज, आई शपथ, खरंच सरकारनं याच्याकडं खरंच लक्ष दिलं पाहिजे माहिती आहे का. मी तर म्हणतो सरकारनं प्रत्येक गावामध्ये 5-5 सरकारी हॉस्पिटल काढावी. खूप गरज आहे सध्या त्याची माहिती आहे का आपल्याला. कारण एवढी वाईट अवस्था होती आज त्या हॉस्पिटलमध्ये की बघू पण नाही शकलो मी. एवढं वाईट वाटलं मला. डेड बॉडीसुद्धा अशी ढकलत नेत होते तिथं माहिती आहे का. म्हणजे माणसाच्या जीवनाची किंमत आणि माणूस मेल्यानंतर सुद्धा शून्य असल्यासारखं मला वाटलं. आणि ते आजारी लोक, कोणाचे पाय तुटलेला, कोणाचा हात तुटलेला आहे, असं रक्त गळतंय, म्हणजे ना खरंच राव सांगू पण नाही शकत मी एवढं. आता माझ्या डोक्यामध्ये ते चित्र बसलेलं आहे असं की माझी जेवायची पण इच्छा नाही झाली. दुपारपासून मी जेवण पण नाही केलं. एवढं मला बेकार वाटलं माहिती आहे का, की ते दृश्य बघितल्यानंतर. याच्यावरती खरंच काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे. आणि सरकारला माझी नम्र विनंती आहे माहिती आहे का, की तिथले जे डॉक्टर आहेत ना, त्यांचं पेमेंट तुम्ही खरंच कमी करा. कारण ते सर्व्हिस असे देतात की डॉक्टरच नाही, केस पेपर जे काढतात ना, तिथे 1 तास ब्रेक घेतात. 1 तास ब्रेक असतो का कुठं? एकतर काम करतात ते 5 तास आणि ब्रेक घेतात 1 तास. आणि त्यात पण जेवण झाल्यानंतर तिथं येऊन मस्त मोबाईलवरती रील्स बघत बसतायत ते. लोकं अक्षरशः लाईनमध्ये थांबलेले आहेत, बसलेले आहेत, ज्यांची अवस्था पण नाही अशी. बसण्यासारखी पण नाही, तरी पण ते मस्त तिथं रील्स बघत बसलेत. आणि हे लोक असे असे नाही का रस्त्यावर पडल्यासारखे पडलेले. एवढी वाईट अवस्था मी कधीच नाही पाहिली हॉस्पिटलमध्ये कोणत्या माहिती आहे का, जी तिथं आज पाहायला भेटली मला ससून हॉस्पिटलमध्ये. एकतर त्यांना पगार आपण आपल्या टॅक्समधून देतोय. पगार 40-50 हजार रुपये घेतात आणि लोकांना सर्व्हिस पण देत नाहीत. केस पेपर काढाय काय प्रॉब्लेम, फक्त लिहायचं आहे 2 मिनटं. तरी पण त्यांना लिहायचा प्रॉब्लेम नाही. ते मस्त रील्स बघत बसल्यात. अरे 1 तास जेवणाचा ब्रेकसुद्धा सरकारनं मी म्हणतो बंद करावा गव्हर्नमेंट लोकांसाठी. अर्ध्या तासाच्या वरती जर गेलं तर त्याला डायरेक्ट सस्पेंड करून टाका, डायरेक्ट हाकलून टाका. काय गरज नाही आपल्याला याची. आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार लोक एवढी MPSC लोक करतायत ना, पटकन घ्या त्यांना 30,000 रुपये पगारावरती. काय गरज नाही ह्या लोकांना ठेवायची. फडणवीस सरकार, तुम्हाला मी हेच सांगतोय माहिती आहे का, पाया पडतो मी तुमच्या पाया. फडणवीस सरकार, ह्या सरकारी दवाखान्यामध्ये नाही का तुम्ही खरंच लक्ष द्या राव. तुम्ही म्हणताय राव फडणवीस साहेब की महाराष्ट्र माझा आहे. या महाराष्ट्राकडे कोणी वाईट नजरेनं बघायचं नाही. शिवाय द्यायच्या आहेत मला द्या, महाराष्ट्राला द्यायच्या नाही. मग ह्या महाराष्ट्रामध्ये ही अशी अवस्था आहे ना, म्हणजे या पुण्यामध्येच ससूनमध्ये एवढी वाईट अवस्था आहे. या सरकारी लोकांना खरंच माहिती आहे का, हे करा तुम्ही. तुम्हाला साष्टांग दंडवत घालतो मी पाहिजे तर. पुण्यातून तिथंपर्यंत येतो, मुंबईपर्यंत मी दंडवत घालतो. खरं काहीतरी करा माहिती आहे का. तुम्ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री. लाडक्या मुख्यमंत्र्यांनी कसं केलं पाहिजे माहीत नाही का आपल्याला. ते तमिळनाडूचा
विजय थलपती बघा, काय त्या माणसानं केलं, कसं केलं. अजून 6 महिने पण नाही झाला सत्तेवरती आला तर पटापट निर्णय घेतोय. तसे साहेब तुम्ही घ्या प्लीज, कृपा करा आमच्यावरती. जनसेवा हीच ईश्वर सेवा असते माहिती आहे का. आयुष्यात माणूस, आज ती डेड बॉडी बघितल्यानंतर मला कळालं की जन्माला येऊन तुम्ही काहीच नाही उपयोग माहिती आहे का. यायचं, आयुष्यभर काबाड कष्ट करायचं, मरायचं आणि मेल्यानंतर ती डेड बॉडी पण नीट नाही, ते कसे पण ढकलत न्यायला लागले माहिती आहे का. म्हणजे असं ठेपल्यासारखं. त्यामुळे लक्षात ठेवा, पैसा कमवा तुम्ही माहिती आहे का. पैसा कमवा, कोणत्याही मार्गानं पैसा कमवा तुम्ही. ज्याच्याकडं पैसा आहे ना, आज त्यालाच किंमत आहे. आज तिथं अशी कुत्र्यासारखी लोक पडलेली राव, खरंच त्या लोकांना असे नाही का, कुत्र्याची पण किंमत नव्हती. कोणी येतंय काही करतंय, अरे काय. मान्य आहे आम्हाला की डॉक्टर अवेलेबल नाहीत एवढे, खरं करू ना आपण. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मोठे कॉलेज काढू. महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आपली नम्र विनंती आहे माहिती आहे का. फंड गोळा करू आपण माहिती आहे का. कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय केलं तर माहिती आहे ना, फंड गोळा करून शाळा चालवल्या. मग आपल्यात पण आपण पण ते करू शकू आपण माहिती आहे का. फक्त फडणवीस साहेब लक्ष द्या तुम्ही या सरकारी हॉस्पिटलमध्ये. ते महाराष्ट्राचे तुम्ही प्रथम नागरिक आहे माहिती आहे का. प्रथम नागरिक या नात्यानं एक चांगलं काम करू आपण. यशवंतराव चव्हाण होते ना, त्याने सुद्धा हेच करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आपले हे यशवंतराव चव्हाण, आणि त्यांनी पूर्ण व्यवस्थित केलेलं. पण आजच्या लोकांमध्ये ह्या माणुसकीच नाही राहिलेली. त्यांना काय, सरकार आपलं पगार देते. साहेब तुम्ही पगारच देऊ नका ह्या सरकारी कर्मचाऱ्यांना. 4-4 महिने पगार नका देऊ. त्यांना टार्गेट द्या, सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट द्या. एवढं टार्गेट झालं तरच त्यांना पगार द्या, नाहीतर द्या हाकलून. काय गरज नाही आपल्याला. आपल्याला महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे, महाराष्ट्र चांगला करायचा आहे. आज प्रत्येक ठिकाणी आपला महाराष्ट्र अव्वल आहे, त्याला खाली नाही पाडू द्यायचं आपल्याला. विचार करा साहेब आणि महाराष्ट्रातील लोकांनी पण. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो महाराष्ट्रातील जनतेला, गरीब असू दे श्रीमंत असू दे, पैसा कमवा. अरे ज्याच्याकडे पैसा आहे ना, तोच आज बाप माणूस आहे माहिती आहे का. त्यामुळे पैसा कमवा आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळवा. कारण गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये असे कुत्र्यासारखी किंमत देतात ना आपल्याला, की त्यांच्या मानानं आपण तुच्छच आहे असंच मला वाटतं. आज तर मी अनुभव घेतला की ते आपल्याला नाही का तुच्छ समजतात माहिती आहे का. तुच्छ म्हणजे जे ब्रिटिश लोक आपल्या संग करत होते तेच हे लोक करायला लागलेत. एवढी वाईट अवस्था आहे आपली सरकारी दवाखान्यामध्ये. मग ह्यामुळंच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट डॉक्टरकडं जाणं खूप महत्त्वाचं वाटतं मला. आज मला थोडा हाताला माझे प्रॉब्लेम होता म्हणून मी गेलेलो, बघितलं. माझी इच्छा नव्हती जायची, पण काही अकारणास्तव मला जावं लागलं माहिती आहे का. नाहीतर मी प्रायव्हेटमध्येच गेलो असतो. नंतर वाटलं आई शपथ, प्रायव्हेटमध्ये केलं असतं, 4 पैसे जात होते, बरं झालं असतं माहिती आहे का. झक मारली आणि दुनिया पाहिली म्हणतात ना, त्या अवस्था आज मी करून घेतली. अनुभव आला. कोणतर मला म्हटलेलं की प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं खूप गरजेचं असतं. माहिती आहे का. तो अनुभव मी आज घेतला माहिती आहे का. मग त्या व्यक्तीला पण अनुभव आला आणि मला पण आला. मग बिना अन्न पाण्याचं बोंबलत तिथं बसलोय. सकाळी 11 वाजता गेलोय, संध्याकाळी 5 वाजता आलो मी त्या दवाखान्यातनं. विचार करा, आम्ही बिना अन्न पाण्याचं, अन्न नाही पाणी नाही, जग मारत तिथं लाईनमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, फडणवीस साहेब तुम्हाला सांगू का, तुम्ही एकदा या सरकारी दवाखान्यात या ससूनमध्ये. ते कसे इकडून तिकडं तिकडून इकडं नाही का आपल्या ह्या हलतात, खेळण्यातल्या नसतात का ते गोट्या हलतात,
तसे हलवता येते आपल्याला. एकदा तिकडं जा, एकदा इकडं जा. अरे अरे इकडे इमर्जन्सी असल्यानंतर हेच करत बसायचं, इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा. साहेब हे लय चुकीचं आहे. मात्र आपल्याला हे काय पटलं नाही बाबा. एक मी तुम्हाला आदर्श मुख्यमंत्री मानतोय माहिती आहे का. माझ्या घरामध्ये तुमचा फोटो आहे. मी तुमचा फोटो मोठा लावलेला आहे. सकाळी संध्याकाळी जाताना मी त्या फोटोची पूजा करतो, आरती करतो, अगरबत्ती लावतो. का तर मी म्हणतो की आपल्या राज्याचे सर्वात लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहे. आणि हेच जर आपल्या राज्यात होत असेल तर हे आपल्याला काय पटलं नाही. आणि अनुभव एवढा वाईट अनुभव आलाय ना आज मला की सांगूच नाही शकत. एवढी वाईट अवस्था आहे त्या ससून हॉस्पिटलला. महाराष्ट्रातल्या सगळ्याच हॉस्पिटलमध्ये असेच बॉम्ब आहे. मी म्हणतोय आमदारांचा पगार कमी करा. जाऊ दे, आमदारांनी भरपूर कमवून ठेवलंय, मला माहिती आहे. माहिती आहे का. कारण आमचे आजोबा आहेत ना, ते वरनं बघतायत आणि मला सगळं सांगतात स्वप्नात येऊन. महाराष्ट्राचा विकास कसा करायचा ते पण त्यांनी मला सांगितलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. पैसा कमवा आणि प्रायव्हेट सेक्टरच. आणि सगळ्यात महत्त्वाचं फडणवीस साहेब, मी तुम्हाला खरंच सांगतो माहिती आहे का, सगळं प्रायव्हेट सेक्टर करून टाका. काही शपथ. मी आतापर्यंत मला वाईट वाटत होतं, चुकीचं वाटत होतं की प्रायव्हेट सेक्टर नाही. खरंच तुमचा बरोबर आहे निर्णय, माहिती आहे का. 100% निर्णय तुमचा बरोबर आहे. नरेंद्र मोदी साहेबांचा विचार पण बरोबर आहे, माहिती आहे का. करा प्रायव्हेटेशन सगळं. काय गरज नाही सरकारी कर्मचाऱ्यांची, ते माहिती आहे का. ह्यांना टार्गेट दिलं ना, बरोबर ह्यांची चड्डी फाटेल. मग चड्डी फाटून नाही का, बरोबर हे मारून घेतील ना, म्हणजे काम करून, मग बरोबर होईल. खरंच तुम्ही करा प्रायव्हेटेशन. काय गरज नाही आपल्याला सरकारी कर्मचारी पण नको, हे एम पी एस सी मधनं अधिकारी पण नको. सगळे प्रायव्हेटेशन करा. पी एस आय सगळे प्रायव्हेटमध्ये घ्या, एक नंबर होईल. टार्गेट द्या, काम करा, जग मारा, पगार घ्या म्हणायचं. नाहीतर तुमचे तुम्ही आहे घाला. गावाकडे एक शब्द असतोय की काम करायचं कर, नाही तर तुझी आई घाल. असं करा तुम्ही, माहिती आहे का. बरोबर आहे, तुम्ही करताय ना. खरंच सगळं प्रायव्हेटेशन करा. काय गरज नाही आपल्याला. अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये कसं सगळं प्रायव्हेट आहे ना, तसं तुम्ही पण हे सगळं प्रायव्हेटच करून टाका. मोदी साहेबांचं पण मला पटलं. मात्र कायच सरकारी ठेवू नका. हे सरकारी कर्मचारी ना लय हे झालेले. आणि 8वा वेतन आयोग तर लावूच नका, मी तर म्हणतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि सगळे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाका तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं, लाडक्या बहिणींच्या अकाउंटला देऊन टाका पैसे. हे असं माहिती आहे का, मला तर हेच वाटतंय. बघा आता, विचार करा साहेब तुम्ही आणि सांगा. आणि आपला व्हिडिओ व्हायरल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं काम करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सांगितलं तेवढं लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील जनतेनं पैसा कमवा. आणि आपल्या फडणवीस साहेबांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे. कृपा करा, तुमच्या पाया पडतो. साहेबांना कळू दे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काय स्थिती आहे, ससूनमध्ये काय स्थिती आहे. जशी ससूनमध्ये तशीच मुंबईमध्ये देखील असेल. प्रत्येक ठिकाणी हेच असं. साहेबांना कळू दे आपली जनता किती दुःखामध्ये. राजा तो असतो जो जनतेचं दुःख समजतो. आणि साहेब, तुम्ही जनतेचं दुःख समजताय. लाडक्या बहिणींचं दुःख समजून तुम्ही काय केलं, लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये द्यायला लागले ना. लाडके बहीण पण किती खुश झाले. तसंच दुसऱ्या जनतेचं पण दुःख दूर करा. कारण तुम्हीच हे फक्त महाराष्ट्रातलं दुःख फक्त तुम्हीच दूर करू शकता. महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे की महाराष्ट्राला चांगले दिवस फक्त तुम्हीच आणून देऊ शकता. तुमचं वाक्य बरोबर होतं, मी पुन्हा येणार, पुन्हा येणार. तुम्ही पुन्हा आले आणि आता फक्त आपल्या महाराष्ट्राचं एक सौभाग्य चांगलं आपण घडवूया आणि एक चांगला महाराष्ट्र घडवूया आपण. जेणेकरून येणारी पिढीसुद्धा आपल्या राज्याबद्दल अभिमान बाळगून राहील. नाहीतर त्याने म्हणाय नको नंतर की काय केलं तुम्ही. जसा पोरगा बापाला म्हणतो, तू काय केलंस आणि तुम्ही काय मला करून ठेवलं, काय साठवून ठेवलं, तसं उद्या म्हणाय नको की आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं.
फडणवीस साहेब, तुमच्याकडे तेवढा चान्स आहे बघा. महाराष्ट्राची जनता आपला उदो उदो करेल जर तुम्ही व्यवस्थित केलं तर. बघा आता विचार करा. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नका साहेब, सांगतोय. तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर गेला ना, काय खरं नाही महाराष्ट्रात आपल्या. केंद्रामध्ये मंत्री बिंत्री नका हो तुम्ही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगले, कळालं. आणि कृपया महाराष्ट्रातील सर्व जनतेनं हा व्हिडिओ फडणवीस साहेबापर्यंत पोचवा. ठीक आहे. धन्यवाद. आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.